कोणी म्हणाले ही योजना फसवी आहे. बोले हा एकनाथ शिंदे कधी फसवणारा माणूस नाही, खोटं बोलणारा नाही, आयुष्यात बोललो नाही, कशात कधी बोललो नाही, बोलणार नाही, दिलेला शब्द पाळणार. बाळासाहेब सांगायचे शब्द देताना एकदा नाही, दादा नाही, 100 वेळा विचार करा. आणि आम्ही दिलेला शब्द कधी फिरवणार नाही. या माझ्या बहिणींचे पैसे पूर्ण आर्थिक वर्षाची तजवीज आम्ही केली आहे. आणि या बहिणी जशा ताकद देतील, माझे भाऊ जशी ताकद देतील, तुम्ही वारकरी संप्रदाय जशी ताकद आणि शुभेच्छा द्याल तशी रक्कम ही ओवाळणी. तुम्ही म्हणालात की रक्षाबंधन झालं आता भाऊबीजेची ओवाळणी मिळेल. ही ओवाळणी एका महिन्याची नाही, परमनंट कायम स्वरूपी आहे. हा माहेरचा आहेर आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, बाकी खूप योजना मी सांगितल्या, कारण त्याच योजना आपल्या माध्यमातून गावागावात पोचल्या पाहिजे. खरं म्हणजे आपण दादाजी भुसेंना मी सांगितलंय, आपल्या सर्व कीर्तनकार जे आपली सर्व मंडळी आहे यांना या योजना ज्या आहेत, या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत आपण मोठ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून पोचवू शकता. हे मोठं समाजकार्य आहे. हे समाज प्रबोधन जसं तुम्ही करता तसंच हे समाजकार्य आहे की एक लाभार्थी आहे पण त्याला माहीत नाही माझा लाभ काय. आणि म्हणून अशा अनेक निर्णय आम्ही घेतले. एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना, याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगू इच्छितो की किती झालं तरी सुद्धा तुमच्या समोर आमच्या म्हणजे जे काही तुमचं धार्मिक, वारकरी, आध्यात्मिक अधिष्ठान जे आहे, हे अधिष्ठान आमच्यापेक्षा उच्च आहे. आमचे सदैव आमचे जे काही शीर जे आहे, आमचं डोकं जे आहे आपल्या समोर कायम नतमस्तक असतं. आणि म्हणूनच आम्ही आज आपल्याला हवं आहे ते काम करतोय. सण उत्सव परंपरा पुढे नेण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपले मारुती महाराज, कुरेकर बाबा आणि आपलं योगदान फार मोठं आहे, फार मोठा आहे. आणि म्हणून ही जी काही जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जी आहे, हे या संस्थेमध्ये मगाशी सांगितलं की इथं शिकणाऱ्यालाही फी नाही आणि शिकवणाऱ्यालाही मानधन नाही. जगामध्ये अशी संस्था कुठेही नसेल. कुठेही नसेल. आणि म्हणून तसंच मी देखील प्रयत्न करत असतो की माझ्याकडे कोणी काम घेऊन आला की विदाऊट फी त्याचं काम करायचं. परमेश्वराकडे, पांडुरंगाकडे एवढंच प्रार्थना करतो, माझ्याकडे आलेला कोणी खाली हात वापस जाता कामा नये. एवढी ताकद, एवढी शक्ती मला दे. कारण मला आठवतंय धर्मवीर आनंदगे साहेबांचा आनंद आश्रमामध्ये दुःखी कष्टी रडवेले चेहरे घेऊन यायचे आणि जाताना प्रसन्न चेहऱ्याने ती लोक जात होती. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. काय जादू त्यांची होती, चमत्कार होता. आणि म्हणून आपण देखील त्याचपेक्षा कितीतरी पटीने आपण चांगलं काम करताय. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. देशाची खरं म्हणजे ही संस्था 100 वर्षापेक्षा अधिक काळ झाला. 107 वर्ष संस्था अनेक येतात, अनेक होतात, परंतु 107 वर्ष आपला इतिहास आणि आपलं काम, आपलं नाव जपण्याचं काम ही संस्था करते आहे. यामध्ये राजकीय क्षेत्र काय, सामाजिक क्षेत्र काय, वारकरी संप्रदाय काय, यामध्ये सत्ता येते, सत्ता जाते, परंतु नाव एकदा गेलं की परत मिळत नाही. आणि म्हणून नावाला जपलं पाहिजे. आणि या संस्थेने नावाला जपलेलं आहे. 107 वर्षाची परंपरा या संस्थेची आहे आणि एक पिढी घडवण्याचं काम आपण करताय. आणि म्हणून ही मगाशी मी म्हणालो की हे फॅक्टरी आहे, हा कारखाना आहे, सुजाण नागरी, देशभक्त, देशसेवक घडवण्याचं एक मोठं काम आपण करताय, महान काम आपण करताय. आणि म्हणूनच मी आपल्याला खरं इथं आल्यामुळे मला एक वेगळा अनुभव आला, वेगळा आनंद आला. आणि यामध्ये मगाशी आपण सांगितलं
की वारकरी संप्रदाय अनेकविध परंपरेची देखील पायीक असतो आणि इथं अनेक मंडळी उपस्थित आहे. खरं म्हणजे या भक्ती संप्रदायात फडाची आणि गडांची मोठी परंपरा आहे आणि म्हणून गडकरी आणि फडकरी यांचे योगदान वाखाणण्याजोगं आहे. मारुती बाबांनी अनेक अभ्यासू आणि संत सज्जन या महाराष्ट्राला दिलेले आहेत. आपल्या वाणीने लाखोंच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे राम कथाकार आदरणीय रामराव जी महाराज ढोक हे त्यातलेच एक आहे. त्यांचाही गौरव या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून देशाच्या इतिहासात अनेक गुरुशिष्यांच्या प्रसिद्ध जोड्या होऊन गेल्या. त्या तोला मोलाची गुरुशिष्य जोडी गुरुवर्य कुरेकर बाबा व पूज्य ढोक महाराजांच्या रूपात आज आपल्या समोर या ठिकाणी आपण पाहतोय आणि म्हणून मला त्याचा आनंद आहे. आणि म्हणून असा ढोक महाराजांच्या वाणीचा लाभ आपल्याला मिळत राहो. आपण थोडक्यामध्ये आपलं कौशल्य दाखवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो की आपल्या दोघांनाही दीर्घायुष्य लाभू द्या. आणि मगाशी सांगितलं की आपले मारुती महाराज कुरेकर बाबांची आपण सेंचुरी शतक महोत्सवी वर्ष साजरं करू. त्याला देखील मला बोलवा. आपण मी नक्की आल्याशिवाय राहणार नाही, कारण या लोकांचं योगदान फार मोठं आहे. आणि म्हणून मी जास्त काही बोलत नाही. एवढंच सांगतो की पंढरपूरची आषाढी झाली. आपण म्हणालात की पहिला मुख्यमंत्री की तिकडे जातो काय, त्या मोटरसायकलवर फिरतो काय. मी त्या दिवशी माझ्यामुळे मी सर्व आमच्या पोलिसांना सांगितलं, आपल्यामुळे वाहतूक कोंडी होता कामा नये, वारकरी संप्रदायाची गैरसोय होता कामा नये, नागरिकांची गैरसोय होता कामा नये. म्हणून मी त्या बाईकवर बसलो, सगळ्या गल्ली बोळात फिरलो, सगळे रस्ते बघितले. स्वच्छता पाहिजे होती, मोबाईल टॉयलेट पाहिजे होतं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे होती, डॉक्टरची व्यवस्था पाहिजे होती, वैद्यकीय शिबिराची व्यवस्था पाहिजे होती, हे सगळं अन्न छत्राची व्यवस्था पाहिजे होती. हे सगळं पाहिलं आणि मी स्वतः पाहिलं. स्वतः कलेक्टर कमिशनर सगळ्यांना सांगितलं, हे फक्त लावून ठेवलेले मोबाईल टॉयलेट असे असता कामा नये, ते स्वच्छ राहिले पाहिजे. यासाठी देखील जे काही करायचं ते केलं पाहिजे. या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत, मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी आज मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कालही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. माझी जबाबदारी होती. लाखो माझे वारकरी बांधव भगिनी तिकडे येणार, त्यांची गैरसोय होता कामा नये. सरकार कशासाठी पाहिजे? सरकार या राज्यातल्या लोकांना सोयी सुविधा देण्यासाठी पाहिजे. म्हणून आम्ही गडकोट किल्ले असतील, तीर्थक्षेत्र असतील, यांचा विकास करण्याचं धोरण आम्ही हाती घेतलेलं आहे आणि आम्ही टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सगळं करतोय. टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे जाणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही वारकरी संप्रदाय जो आहे, वारकरी जो आमचा पांडुरंगाचा नामस्मरण करतो, पंढरपूर आहे तसं इतर आपली जी काही आळंदी आहे, इतर सगळ्याच्या या सगळ्यांनाच खूप महत्त्व आहे. चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी यांच्यासह इतर नद्यांच्या प्रदूषण मुक्तीचे देखील आराखडे आपण तयार करतोय. आणि म्हणून हे सगळं जे आहे, आपण जी आध्यात्मिक परंपरा जपलेली आहे, आता गणेशोत्सव सुरू आहे. सगळ्यांना गणपती बाप्पाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. गणरायाचं आगमन झालेलं आहे, सगळीकडे उत्साह आहे, जल्लोष आहे. फक्त राज्यात नाही, देशात नाही, तर देशाच्या बाहेर देखील जिथं जिथं आपला गणेश भक्त गेलाय तिथं तिथं गणेश उत्सव तिथे साजरा करतो. आपल्याला सांगायला मला समाधान वाटेल की काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकवायचा हिम्मत कोणी करत नव्हता, पण तिथे आपला जाऊन मराठी माणूस तिथे गणेशोत्सव साजरा करतो. मी 2 वर्षापूर्वी, मला वाटतं गेल्याच वर्षी मी गेलो होतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ही वारकरी परंपरा खूप मोठी आहे आणि आपल्या आशीर्वादाने या राज्याचा देखील राज्यकारभार जो आहे, जो सुरू आहे,
चाललेला आहे तो यापेक्षा वेगाने आज आपला महाराष्ट्र नंबर 1 ला आहे, उद्योगामध्ये नंबर 1 ला आहे, परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 ला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी GDP मध्ये आपला नंबर 1 आहे. एकूण परदेशी गुंतवणूक जी झाली त्याच्यापैकी फक्त 52% गुंतवणूक आपल्या राज्यात आहे. ही देखील एक मोठी गोष्ट आहे आणि म्हणून राज्य पुढे जातोय. आपलं सरकार यायच्या अगोदर आपण 3-4 नंबरला होतो, पण आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छाने मगाशी आपण देवेंद्रजींचं नाव घेतलं. आम्ही दोघंच होतो सुरुवातीला, शपथ घेतली. आणि तेव्हापासून तर तो पण एक इतिहास आहे. त्याला हिम्मत आणि धाडस लागतं. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि तेव्हापासून आम्ही जे निर्णय घेतले ते जर आपण पाहिले ते सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले. आणि म्हणून आपलं सहकार्य, आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी कायम ठेवा एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये शेती, सिंचन, शिक्षण, उद्योग, आरोग्य, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान यामध्ये आधुनिक अशा गोष्टी कशा येतील यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि म्हणून महाराष्ट्राने आपली आध्यात्मिक परंपरा देखील जपलेली आहे आणि म्हणूनच आज मी या ठिकाणी आपल्या समोर बोलतोय. मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि जे आपलं वारकरी मंडप, कीर्तन मंडप, वसतिगृह जे काय अडकलेलं आहे आपल्या संस्थेचं, यामध्ये ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या सगळ्या दूर करून हा एकनाथ शिंदे आपल्याला आज शब्द देतोय की हे लवकरच त्यामध्ये आपण निर्णय घेतोय की या सगळ्या वास्तू जिथून हे सगळी कार्यशाळा आहे, हा कारखाना आहे, हे सगळं देश घडवण्याची, पिढी घडवण्याचा कारखाना आहे, तिथं काही कमी पडू देणार नाही. हा शब्द माझा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. दोन विवेक, आप गए नहीं? सर वो बेटी का टूर्नामेंट था ना आज. मीटिंग है सर. आप जाओ जाओ, फोटो जरूर खींचना. इफ यू अलाउ अस वी लव टू. चाय चाय चाय, गर्मा गर्म चाय फॉर एवरीवन.